ग्राउंडकडे आलो होतो आपण. इथं आपल्या आधी आजी रस्ते. तर चला बॅग बिग ठेवली. तर आता थोडंसं लेग स्ट्रेस करू. तर करण नाही आला, येणार होता आज, तर कॉल करून बघू त्याला आधी. तर काल आपण मालिश केली पायाची, तुम्हाला तेच सांगितलं. रात्री जर मालिश केली तर काय पाय एकदम रिलॅक्स वाटते. असं ताण आणि असं स्ट्रेस किंवा स्टिफनेस असं असतो ना, तर वाटतच नाही. एकदम फ्री वाटते लेग. जसं काय लई नवीन लई दिवस झाले रनिंगच नाही केली, एकदम फ्री वाणी वाटते. त्याच्यामुळे मालिश करायची. तर चला एकदा कॉल लावून बघू त्याला. काही सपोर्ट असला ना तर हे लेग स्ट्रेस जर नक्की करायचं. कारण काय आपलं ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग असते ना, हे दोन स्ट्रेस पडतो चांगला. जेणेकरून मग आपलं ते पायाची फ्लेक्सिबिलिटी असते ना, ती ओके राहते. म्हणजे लवचिक पाय राहतो आपला, जेणेकरून काय स्ट्रेस होत पडत नाही, काही नाही. आणि रनिंगच्या टायमाला पाय लॉंग पडते आपले. चला वर जाऊ आता आपण. आज रनिंग करू. आज 3 किलोमीटर. पण एवढं 3 किलोमीटर करू थोडंसं लेग पण थोडेसे बनले आणि सवय पण झाली बॉडीला. आता 3 किलोमीटर पळायचे. नाही पहिले तिथे काय होतं, आता दुसरा वर्कआउट होता, रनिंग होतच नव्हती. आता रनिंग होऊ राहिली थोडंसं. मग जोपर्यंत रनिंग करत नाही तोपर्यंत वर्कआउट झाल्यासारखं वाटतच नाही. चला करणला फोन केला, करण का नाही आला अजून. पहिले जॉगिंग करू आपण आणि आजचा वर्कआउट काय ते बघू. चला सीन बघा वरचा. वरची एक गोष्ट काय माहिती का, वरती थोडंसं ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. थोडंसं खालच्यापेक्षा जास्त, कमीत कमी 15 ते 20 फूट वरती, 20 फुटाची वरती. तर चला चला आज 2 किलोमीटर केली. चला तर तुम्हाला तेच म्हणलो, मालिश करायची कधी पण पायाला. हप्त्यातून एकदा तरी करा कमीत कमी. जेणेकरून काय पायाचा नसा असता ना पूर्ण फ्री होऊन जात्या. फ्री झाल्या ना रनिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. आज बघा किती पळलो, तर पायाला वाटलंच नाही आज पळलो म्हणून. नाही तर एरी काय होतं, जॉईंट दुखते, नाही तर थाई मांड्या दुखत्या, थोडंसं पेन होतो. पण आज काहीच झालं नाही, एकदम फ्री वाटलं. त्याच्यामुळे म्हणलो मालिश नक्की करा. मालिशवर सगळं डिपेंड आहे. मालिश जर केली तुम्ही, एक तर पाय रिलॅक्स होतो आणि कोणती इंजरी पण होत नाही तुम्हाला.
त्याच्यामुळं भरती असली किंवा इव्हेंट असला ना त्याच्या आदल्या दिवशी तर मालिश करायची आणि हप्त्यातून रेग्युलर एक एक दिवस असतं ना तर मालिश करायचा, जेणेकरून पाय आपले पूर्ण फ्री होऊन जाते. तर चला वरतून एक राऊंड मारला, 2 किलोमीटरचा राऊंड मारला आज आपण, कारण की पलीकडे कुत्रे होते लय, त्याच्यामुळे पुढे गेलो नाही आपण. तर आज चला वर्कआउट काय करायचं आजचा ते बघू. आणि तुम्हाला सांगतो ते पतंजली तेल आहे ना ते सगळ्यात बेस्ट आहे, ते यूज केलं ना तर आपण स्पॉन्सर करत नाही पण हट हट चल चल एवढं चल एवढं चल चल. चला आजचा वर्कआउट काय ते बघू. हट 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 हट. फट 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 फट. तर स्क्वॉट मारले आपण 40-40चे 5 सेट. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आपण. स्ट्रेचिंग सगळं आम्हाला चेक नाही करीत ते बाहेर. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.